तुळशी वृंदावन आपलं. 2 रखवालदार, एकाने इकडे पाहायचं आणि एकाने तिकडे पाहायचं, असा यांनी निर्णयच केलेला आहे. धान्याच्या कणगी, काय काय टाकायचं? ह्या बघा धान्याच्या, ह्या बघा ह्या कणगी आहेत धान्याच्या, आणि हे नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे आहेत. ह्या धान्याच्या कणगी. ह्या पहा आपल्या गाया आलेल्या आहेत पाण्यावर, तळ्यावर गाया आलेल्या आहेत. मला जसं जमेल तसं मी काढलेलं आहे मित्रांनो. हे पहा आपलं हे तळं आहे. आणि हे पहा काही ठिकाणी पेंद्या म्हणतात. श्रीकृष्ण आहेत, हे झोपलेले आहेत आणि यांना पांडव विनंती करतात उठण्यासाठी. आणि ही आपली 6वी द्रौपदी आहे, हात जोडून ती सुद्धा उभी आहे. आणि हा डॉगी आहे, कान पहा डॉगी सारखे आणि शेपटी. तर हा डॉगी आहे. ही गवळण ताक हलवत आहे, ही गवळण दळत आहे. बघा ही जात्यावरती दळते, हे जाता आहे. आणि ही ज्वारी घेऊन बसलेली आहे, ही दूध घेऊन बसलेली आहे. ही चूल आहे आणि हे पहा ही भाकरी करते. हा पिठाचा डब्बा आहे, पण चूलच अजून पेटत नाहीये. नाही ते जरा माशीत सादळलेलं आहे. हे पहा ही आपली चूल आहे. ही गवळण भाकरी करते चुलीवर. पहिली गवळण भाकरी करते, दुसरी गवळण बसलेली आहे. ही गवळण क्रमांक 3. ज्वारी विकते. 4 दळण जात्यावरती दळण दळते. 5वी लोणी काढते, ताक घुसळते. 6वी दूध घेऊन बसलेली आहे. 7वी जवळ फुले. 8वी हे बघा ही 8वी इकडे आहे, ती पण चुलीच्या जवळ बसलेली आहे जाळ घालायला. आणि ही 9वी गवळण आहे. इकडे पण मी चूल केलेली आहे, दूध उतू घालण्यासाठी मी इकडे चूल केलेली होती. सूक करून आला बघा टायगर, सूक करून पळाला तिकडे. हा पहा सगळीकडे फिरून आला आणि इथे बसलेला आहे. ब्रुनो कसं ना ऐकलं. टायगर 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 म्हटलं की टायगर पळतच येतो बाई. काय धूम ठोकत येतं माझे बाबू. लगेच चावा 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 चाव. एकदाशी खाऊन टाक मला पण आलेला आहे वैताग. खा एकदाशी, खा एकदाशी, धर चाव एकदाशी मला, चाव चाव. बघा ही लुटू 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 लुटू. ह्याचे पोण बघा, ह्याचे तोड, त्याचे थंड थंड नोज, ह्याचे थंड थंड ना, ह्याचे गरम गरम नोज. ह्याचे नोज गरम गरम असते, ह्याचे थंड नसते. आपल्या ब्रुनोचं असतं बघा थंड थंड नोज आणि ह्याचं असतं गरम गरम. बाबू 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 इकडे बघ, इकडे बघ. चाव 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 चाव. पहा हा गवळणींचा पसारा आपला. हा पहा आपल्या गवळणी. आता ते झाकण ठेवायला लागलेले आहेत कणगीवर. आणि हे बघा हे आता दूध उतू जाणार आहे. कधी जाणार आहे तर इकडे दूध उतू चाललंय, तिकडे झाकण ठेवणं चाललंय कणगीवर. गवळणी मी काढलेल्या आहेत, मला जशा येतील तशा काढल्या मित्रांनो. काही चुकीचं झालं असेल तर मला सांगा. जशा येतील तशा मी काढल्या, आपली साधी सोप्या. पण दिवाळीतील गवळणी लोप पावत चाललेल्या मी कलाकृती समृद्धी म्हणून जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हीही कधी बाहेरगावी असाल तर सणासुदीला गावी जाण्याचा प्रयत्न करा, कारण का सणासुदीला गावी पण तुमची कोणतरी वाट पाहत असतं. एरवी तर असतोच आपण शहरामध्ये राहतो, पण सणाला नक्कीच गावी जात जा तुम्ही. सगळ्यांनी एकत्र सण साजरा करावा असं मला वाटतं. आणि ते पहा आमचा वाघ बघा तिकडे एक बसलेला आहे. हे पहा आमचा हा टायगर इकडे बसलेला आहे. आमचा हा वाघ आहे. आणि हे पहा आमचा हा टायगर. तुला त्याला फक्त नाव घेतलं ना त्याची एकदम पूर्ण तो तयारीत असतो पळण्याच्या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. हृदय ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई स्किप न करता व्हिडिओ पाहतात, त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आज आहे पाडवा, भाऊबीज. त्यामुळे आपल्या गवळणी सगळ्या
अशा प्रकारच्या आपल्या गवळणी आहेत त्या तुम्हाला दाखवलेल्या पहा तुम्ही. आणि आता मी जरा बाहेर चाललेली आहे. काय लगेच हे आमची मुलं हे पळून नेतात लगेच राहणार. आमच्या घरामध्ये जर एखादी वस्तू नाही ना सापडली कुठली ते बघा ते समजा असं कुठलीही वस्तू रिमोट म्हणा काय सापडले नाही ना मग आम्ही लगेच त्याला रानात शोधाशोध करतो. मग ते बाहेर भेटतं. आपलं कल्चर एकानातली असं नाही ना सापडलं मग आम्ही रानात शोधतो. मग ते आम्हाला तिकडे मिळतच. मग तुम्ही समजून जा कोण चोरून नेतं बाहेर त्याची पार विल्हेवाट लावतात अशी आमची पोरं करतात. चला बाहेर चाललेली आहे लगेच जाऊन येते. मी मीराताई तुमची रजा घेते इथे सांगते. पुन्हा तुझं होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.